नमस्कार विद्यार्थी मित्रों, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक ज्युनियर विंग संचलित ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक बी.व्ही. बनसोडे आपले सहर्ष स्वागत करत आहे. इन लास्ट lecture we discussing about the introduction of coordination compounds. In that we see the two important points. First, how the compound is formed. म्हणजे जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कसा तयार करायचा हा आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. म्हणजे त्या जो काही सेंट्रल मेटल ॲटम असेल, त्या सेंट्रल मेटल ॲटमच्या सराउंडिंग मध्ये जी स्पेसिस असणार आहे त्या स्पेसिसला आपण काय म्हटलं जातं, लिगॅंड म्हटलं जातं. आणि विथ द कॉम्बिनेशन ऑफ मेटल अँड लिगॅंड तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटणार आहे, जो कंपाऊंड भेटेल तो कंपाऊंड जनरली कुठला असतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतो. मग हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं दोन गोष्टी लागणार आहेत. पहिली गोष्ट होते सेंट्रल मेटल आयन. म्हणजे सेंट्रल मेटल आयन घ्यायचा आणि तो फक्त काय करायचा, कंबाईन करायचा, फॉर्म करायचा. कुणासोबत, तर नंबर ऑफ लिगॅंड सोबत. आणि हे जे काही नंबर ऑफ लिगॅंड्स आहेत हे जर तुम्ही डायरेक्टली अटॅच करत असाल, फक्त हे अटॅच करताना आपण बघितलं होतं त्या ठिकाणी जो बॉन्ड घ्यायचा आहे तो बॉन्ड कुठला असणार आहे, तर कोऑर्डिनेट बॉन्ड असणार आहे. आणि तो कशानं आपण दाखवला होता, तर बाय रिप्रेझेंटेड बाय ॲरो. ॲरोनं आपण त्याला काय केला होता, रिप्रेझेंट केला होता. दुसरी गोष्ट, जर आपल्याला एखादा बॉन्ड तयार करायचा असेल तर त्या दोघांच्या मध्ये म्हणजे मेटल आणि लिगॅंड ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला काय लागणार होतं, इंटरॅक्शन लागणार होतं. आणि ते इंटरॅक्शन आपण बघितलं होतं. कोणतं इंटरॅक्शन होतं त्याच्यामध्ये, तर लेविज ॲसिड बेस इंटरॅक्शन. मग त्याच्यामध्ये जो लिगॅंड असेल तो लिगॅंड काय ॲक्ट होतो, तर लेविज बेस म्हणून. आणि जो मेटल असतो तो मेटल काय ॲक्ट होतो, तर लेविज ॲसिड म्हणून. आणि ज्यावेळेस ह्या दोघांच्या मध्ये इंटरॅक्शन होईल त्या इंटरॅक्शनला आपण काय म्हटलं होतं, तर लेविज ॲसिड बेस इंटरॅक्शन म्हटलं होतं. आणि मग अशा पद्धतीनं जो आपला मेन कंपाऊंड होता तो मेन कंपाऊंड कुठला फॉर्म झाला, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार झाला. त्याचबरोबर आपण दुसरा एक पॉईंट लास्ट लेक्चरला डिस्कस केला होता, तो होता आपला टाइप्स ऑफ लिगॅंड्स. आता 3 प्रकारचे लिगॅंड्स होते. त्यापैकी पहिले 2 टाइप्स आहेत, ते पहिले 2 टाइप्स आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला बघितलेले आहेत. फक्त त्याला रिवाइज करूया. पहिला पॉईंट होता मोनोडेंटेड लिगॅंड आणि दुसरा टाइप होता पॉलीडेंटेड लिगॅंड. मोनोडेंटेड लिगॅंड कुणाला म्हणायचं आणि पॉलीडेंटेड लिगॅंड कुणाला म्हणायचं हे आपल्याला काय करायचं आहे, रिप्रेझेंट करायचं होतं. मग मोनोडेंटेड आणि पॉलीडेंटेड काय फरक असतो मोनोडेंटेड लिगॅंड आणि पॉलीडेंटेड लिगॅंडमध्ये, तर मोनोडेंटेड म्हणजे काय, तर ओनली 1 डोनर ग्रुप असणारे कंपाऊंड्स. जो तुमचा स्पेसिस असेल ही स्पेसिस कशी पाहिजे, 1 डोनर ग्रुप असणारी पाहिजे. आणि ती जर डायरेक्ट सेंट्रल ॲटमला अटॅच झाली एकाच साईडनं, किंवा 1 डोनर ग्रुप डायरेक्ट अटॅच झाला आपल्या मेटलला, तर तिथं जे लिगॅंड असतात त्या लिगॅंडना काय म्हटलं जातं, तर मोनोडेंटेड लिगॅंड म्हटलं जातं. पॉलीडेंटेड म्हणजे काय, तर 2 or more डोनर ॲटम. ज्या कंपाऊंडकडे किंवा जी स्पेसिस कशी असते, 2 or more डोनर ॲटम असणारी. आणि जर तसं होत असेल तर त्या ठिकाणी जे कंपाऊंड्स असतात, जे लिगॅंड असतात, ते लिगॅंड कुठल्या टाईपचे असतात, तर पॉलीडेंटेड टाईपचे लिगॅंड असतात. मग त्याच्यामध्ये पण आपण 2 एक्झाम्पल्स बघितले. समजा 2 डोनर ग्रुप असतील तर आपण त्यांना काय म्हटलं होतं, बायडेंटेड लिगॅंड म्हटलं होतं. आणि समजा 6 डोनर ग्रुप जर तिथं असतील तर आपण त्यांना काय म्हटलं होतं, हेक्साडेंटेड लिगॅंड म्हटलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण लास्ट लेक्चरला हे 2 पॉईंट्स आहेत, तर 2 जे काही क्लासिफिकेशन आहे टाईप्सचं, ते 2 क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. तर आज आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला थर्ड टाईप बघायचा आहे लिगॅंडचा. आणि तो थर्ड टाईप असतो ॲम्बिडेंटेड लिगॅंड. म्हणजे जो थर्ड टाईप आहे त्या थर्ड टाईपला काय म्हटलं जातं,
ॲम्बिडेंटेट लिगँड. मग हे जे काय ॲम्बिडेंटेट लिगँड्स आहेत, हे ॲम्बिडेंटेट लिगँड म्हणजे काय, म्हणजे कशाला ॲम्बिडेंटेट लिगँड म्हणायचं ते पहिल्यांदा आपण काय करूया बघूया. द लिगँड्स विच हॅव टू डोनर ॲटम्स. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मेनली काय पाहिजे, ॲम्बिडेंटेट लिगँड म्हणजे काय, तर जे काही लिगँड्स आपल्याकडे असतील, द लिगँड्स विच हॅव द टू डोनर ॲटम्स अँड द इलेक्ट्रॉन पेअर, म्हणजे त्याच्याकडे जे काही इलेक्ट्रॉन पेअर असेल, इज यूज्ड ऑफ आयदर डोनर ॲटम्स टू फॉर्म द कोऑर्डिनेट बॉन्ड विथ सेंट्रल मेटल आयन. आणि जर असं होत असेल तर अशा प्रकारे जो काही लिगँड त्या ठिकाणी असणार आहे, दिस लिगँड्स आर कॉल्ड ॲज ॲम्बिडेंटेट लिगँड्स. मग हे जे काही ॲम्बिडेंटेट लिगँड्स आहेत, ह्यांची मेन प्रॉपर्टी काय असते किंवा ॲम्बिडेंटेट लिगँड ओळखायचं कशावरून ते आपण काय करू शकतो इथं एक्सप्लेन करू शकतो. मग मेनली काय पाहिजे तुम्हाला, तर जे काही लिगँड्स आहेत हे लिगँड्स कसे पाहिजेत, विच हॅव टू डोनर ॲटम्स. त्याच्याकडे सुद्धा काय पाहिजेत, तर सेम 2 डोनर ॲटम्स पाहिजेत. आणि आपण काय करू शकतोय, वी यूज द इलेक्ट्रॉन पेअर ऑफ आयदर डोनर ॲटम्स. इलेक्ट्रॉन पेअर यूज करायचे आहे, पण कुठल्या, आयदर डोनर ॲटम्स टू फॉर्म अ कोऑर्डिनेट बॉन्ड विथ मेटल. आयदर डोनर ॲटम ह्याच्या इलेक्ट्रॉन पेअर्स आपल्याला काय करायचे आहेत, यूज करायचे आहेत. कशासाठी, टू द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड विथ मेटल आयन. आता याचा अर्थ काय होतो, आयदर डोनर ॲटम्स म्हणजे काय, तर जे काही 2 डोनर ॲटम असतील, हे 2 डोनर ॲटम्स काय करतात, तर त्याच्यामध्ये एकाच लिगँड्समध्ये दोन्ही साईडनं सुद्धा आपण काय करू शकतो, डोनर ॲटम अटॅच करू शकतो. किंवा ज्या काही इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत एकाच कंपाऊंड्स, पण आपण तो 2 पद्धतीनं काय करू शकतो, मेटल बरोबर अटॅच करू शकतो. आणि असे जे जे लिगँड्स आहेत की जे लिगँड्स काय करतात, एकदा एका साईडनं जॉईन होतात आणि एकदा दुसऱ्या साईडनं जॉईन होतात, अशा लिगँडना काय म्हटलं जातं, ॲम्बिडेंटेट लिगँड म्हटलं जातं. आयदर डोनर ॲटम म्हणजे काय, एकतर तो ह्या साईडनं सुद्धा जॉईन होऊ शकतो, एकतर तो दुसऱ्या साईडनं सुद्धा काय करू शकतो, अटॅचमेंट दाखवू शकतो विथ सेंट्रल ॲटम. आणि जर असं होत असेल तर तिथं जे जे लिगँड्स असतील अशा प्रकारचे, त्या लिगँडना काय म्हटलं जातं, ॲम्बिडेंटेट लिगँड म्हटलं जातं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, ॲम्बिडेंटेट लिगँड म्हणजे काय, तर 2 डोनर ॲटम असणार. मग त्या एका लिगँडमध्ये 2 डोनर ॲटम असणार. मग कुठले असतील ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये जे लिंकेज आहे ते आपण दोन्ही साईडनं काय करू शकतो, मेटल बरोबर लिंक करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण दोन्ही साईडनं एकच लिगँड अटॅच करू शकेन असे जेवढे जेवढे लिगँड्स आपल्याकडे असतील, त्या लिगँडना काय म्हटलं जातं, ॲम्बिडेंटेट लिगँड म्हटलं जातं. मग आपण काय करूया, त्याचे एक्झाम्पल्स बघूया. मग याच्यामध्ये 2 प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. पहिलं एक्झाम्पल घेऊया, एक लिगँड घेतोय आपण आणि तो लिगँड कुठला आहे, NO2 नावाचा लिगँड. म्हणजे लिगँड NO2 लिंक्स टू द मेटल आयन थ्रू नायट्रोजन ऑर ऑक्सिजन. म्हणजे आपण आता जो लिगँड घेणार आहोत ॲम्बिडेंटेट लिगँड, तो कुठला असणार आहे, NO2 नावाचा लिगँड असणार आहे. आणि हा NO2 नावाचा जो काही लिगँड असेल, हा काय करायचा आहे, आपल्याला लिंक करायचा आहे. कुणाबरोबर, तर सेंट्रल मेटल आयन बरोबर. मग हा लिंक कसा होतो, आयदर नायट्रोजन ऑर ऑक्सिजन. कारण आत्ताच आपण बघितलं, आयदर द डोनर ग्रुप्स इज अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल आयन. म्हणजे तो दोन्ही साईडनं, एकदा ह्या साईडनं सुद्धा अटॅच होऊ शकतो, दुसऱ्या साईडनं सुद्धा अटॅच होऊ शकतो. असे लिगँड्स आपले कुठले असतात, ॲम्बिडेंटेट लिगँड असतात. मग इथं आपलं पहिलं एक्झाम्पल आपण बघतोय ॲम्बिडेंटेटचं, आणि ते एक्झाम्पल कुठलं आहे तुमचं, NO2 नावाच्या कंपाऊंड्स. हा जो काही NO2 नावाचा कंपाऊंड आहे, हा मेटलला आपण 2 पद्धतीने जॉईन करू शकतो. पहिलं पद्धत कुठली,
तर डायरेक्ट काय करायचं, नायट्रोजन बरोबर जॉईन करायचं किंवा दुसरं कुणाबरोबर जॉईन करायचं, ऑक्सिजन सोबत जॉईन करायचं. आणि जर असं केलं म्हणजे एकच लिगँड दोन पद्धतीनं जर आपण जॉईन करत असाल तर त्या ठिकाणी जे लिगँड्स असतात, जे नेचर राहतं लिगँडचं, त्या लिगँडच्या नेचरला काय म्हटलं जातं, ॲम्बिडेंटेट लिगँड म्हटलं जातं. चला तर मग आता आपण काय करूया, त्याचं एक्झाम्पल बघितलंय, त्याचं स्ट्रक्चर बघूया. सपोज NO2 आहे म्हणजे NO2 म्हणजे एक नायट्रोजन दोन ऑक्सिजन. पहिलं जे स्ट्रक्चर काढलेलं आहे हा NO2 ग्रुप आपण कुणाला जोडायचा आहे, कुणाला लिंक करायचा आहे, तर मेटलला. म्हणजे हा NO2 आपण काय केला, मेटलला लिंक केला. कुठल्या बॉन्डनं, कोऑर्डिनेट बॉन्ड. हा कोऑर्डिनेट बॉन्ड कसा दाखवायचा आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं. कशानं दाखवायचा, बाय एरो. म्हणजे हा कोणाबरोबर अटॅच झाला तर मेटल बरोबर. कुठला एलिमेंट आपण अटॅच केला, नायट्रोजन. म्हणजे NO2 मधला N जो आहे, नायट्रोजन जो आहे, हा नायट्रोजन आपण काय केला, लिंक केला कुणासोबत, मेटल सोबत. हे झालं आपली पहिली पॉसिबिलिटी. आता दुसरी पॉसिबिलिटी काय होते, नायट्रोजन झाला, आता कुणाबरोबर आपण त्याला अजून अटॅच करू शकतो, ऑक्सिजन सोबत. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये बघा मेटल आहे असाच, फक्त लिंकेज चेंज केलं. पहिलं इथं नायट्रोजन बरोबर आपण त्याला अटॅच केला होता, आता कोणाबरोबर अटॅच केला, ऑक्सिजन बरोबर. इथं जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड तुमचा सेम आहे, NO2 आहे, एक नायट्रोजन दोन ऑक्सिजन. पण इथं काय केलं होतं, नायट्रोजनला अटॅच केलं होतं आणि इथं आपण काय केलं, ऑक्सिजनला अटॅच केलं. म्हणजे जे काही कंपाऊंड तुम्ही फॉर्म कराल, आयदर लिंक्ड नायट्रोजन और ऑक्सिजन, एकतर तो कुणाला जोडा, नायट्रोजनला तरी जोडा किंवा ऑक्सिजनला तरी जोडा. आणि मग असं जर नेचर त्या ठिकाणी दिसत असेल लिगँडचं, तर अशा प्रकारचा जो लिगँड असतो त्या लिगँडला काय म्हटलं जातं, ॲम्बिडेंटेट लिगँड म्हटलं जातं. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. समजा अजून एखादा आपण एक्झाम्पल बघूया. समजा थायोसायनाइड नावाचा एखादा कंपाऊंड घेऊया. समजा सिमिलरली SCN- म्हणजे थायोसायनाइड नावाचा कंपाऊंड घेतला. हा सुद्धा काय आहे, तर एक लिगँड आहे. मग हा लिगँड आपण काय करूया, यूज करूया. मग हा काय करतो, हॅज 2 डोनर ॲटम्स. म्हणजे ह्याच्याकडे सुद्धा काय आहे, 2 डोनर ॲटम्स आहेत. पहिला कुठला असतो, नायट्रोजन, आणि दुसरा कुठला असतो, सल्फर. आयदर ऑफ विच लिंक्स टू द मेटल. म्हणजे ह्यातल्या दोन्हीपैकी कुठलाही एक डायरेक्ट लिंक कुणाला करायचा, मेटलला. अँड इट इज डिपिक्टेड ॲज, म्हणजे आपण त्याला कसं शो करू शकतोय बघा. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे आहे हाच कंपाऊंड SCN, थायोसायनाइड नावाचा कंपाऊंड. ह्या मेटलला आपण काय करतोय, लिंक करतोय. मग लिंक कसा केला बघा, कुणाबरोबर लिंक केला, तर सल्फर बरोबर. म्हणजे पहिली पॉसिबिलिटी झाली. ह्याच्यामध्ये एक डोनर ग्रुप होता, तो कुठला होता तुमचा, सल्फर. तो मेटल डायरेक्ट कुणाबरोबर अटॅच झाला, सल्फर सोबत अटॅच झाला. और समजा दुसरी पॉसिबिलिटी काय होऊ शकते बघा, सल्फर बरोबर एक झाला, दुसरं कुणाबरोबर आपण त्याला अटॅच करू शकतो, नायट्रोजन सोबत. मग नायट्रोजन सोबत आपण काय करूया, त्याला अटॅच करूया. एकतर ह्या साईडनं अटॅच केला किंवा एकतर ह्या साईडनं अटॅच केला. दोन्ही स्ट्रक्चर सेम आहेत. SCN, इथं पण SCN, सेम कंपाऊंड आहेत. पण ह्यांचे जे काही लिंकेज आहेत, हे लिंकेज आपण काय केलेत, वेगवेगळ्या पद्धतीनं मेन्शन केलेत. पहिलं जोडलं आपण कुणाबरोबर, तर मेटल बरोबर. पण कुठला कंपाऊंड जोडला, सल्फर. आणि दुसरा कंपाऊंड कुठला जोडला आपण, नायट्रोजन. म्हणजे एकाच लिगँडमध्ये जर 2 डोनर ॲटम्स असतील, बघा लक्ष द्या, एकाच लिगँडमध्ये जर 2 डोनर ग्रुप असतील किंवा ॲटम्स असतील, तर अशा प्रकारचा जो काही तुमचा लिगँड असेल त्या लिगँडला काय म्हटलं जातं, तर ॲम्बिडेंटेट लिगँड म्हटलं जातं. त्यासाठी हे 2 महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. पहिलं होतं आपलं NO2 आणि दुसरं असणार आहे आपलं थायोसायनेट SCN नावाचा लिगँड.
हे झाले आपले 3 टाइप्स ऑफ लिंकेजमधले. पहिले 2 आपण बघितले होते. पहिला होता मोनोडेंटेट लिगँड, दुसरा होता पॉलिडेंटेट लिगँड आणि आज आपण बघत होतो तो आहे आपला ॲम्बिडेंटेट लिगँड. अशा पद्धतीनं जर टाइप्स ऑफ लिगँड्सवरती प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये हे 3 टाइप्स तुम्हाला काय करायचे आहेत, एक्सप्लेन करायचे आहेत विथ एक्झाम्पल. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे काय, तर आपला नेक्स्ट पॉईंट, आणि तो नेक्स्ट पॉईंट असतो टर्म्स यूज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. म्हणजे कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये काही बेसिक टर्म्स असतात. म्हणजे एखादा कंपाऊंड आहे, तो जर कंपाऊंड मला रिप्रेझेंट करायचा असेल, लिहायचा असेल, तर आपण तो कसा लिहू शकतो. त्याच्यामध्ये चार्ज नंबर काय असू शकतो, त्याच्यामधला ऑक्सिडेशन स्टेट काय असू शकते, त्याच्यामध्ये लिगँड किती आहेत, मग त्याच्यावरून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असू शकतो, हे सगळं डिटेल आपण काय करतोय ह्या टॉपिकमध्ये बघतोय. म्हणून आपलं नेक्स्ट टायटल आहे ते टायटल आपलं कुठलं असणार आहे, टर्म्स यूज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. आता काही टर्म्स आहेत ते आपण काय करूया, 1 बाय 1 बघूया. पहिली टर्म आहे कोऑर्डिनेशन स्पियर. म्हणजे पहिली टर्म जर आपण एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर लिहायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची टर्म असते की तो लिहायचा कसा किंवा तो रिप्रेझेंट करायचा कसा, आणि त्यासाठी जी रिलेटेड टर्म असते ती रिलेटेड टर्म आपली कुठली असते, तर कोऑर्डिनेशन स्पियर. मग पहिल्यांदा कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय किंवा ती कशी रिप्रेझेंट करायची ही पहिल्यांदा आपण बघूया. मग द सेंट्रल मेटल आयन अँड लिगँड, कारण कोऑर्डिनेशन कंपाऊंड 2 गोष्टी बरोबर तयार होतो. पहिली मेन गोष्ट असते ती असते आपली सेंट्रल मेटल आयन आणि दुसरा कोण असतो, लिगँड. म्हणजे सेंट्रल मेटल आयन अँड लिगँड लिंक्ड टू इट आर एनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे जर मेटल आणि लिगँड जर लिंक झाल्या तर त्या कशामध्ये दाखवायच्या आहेत आपल्याला, तर इट इज एनक्लोज्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे जो काही तुमचा मेटल असेल आणि जो काही तुमचा लिगँड असेल ह्या दोघांचं जे काही लिंकेज आहे हे कशामध्ये दाखवायचं आहे आपल्याला, तर एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवायचं आहे. आणि जर अशा प्रकारची टर्म आपण जर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवत असाल तर अशा प्रकारचं जे काही तुमचं फॉर्मेशन असेल त्या फॉर्मेशनला काय म्हटलं जातं, तर कोऑर्डिनेशन स्पियर म्हटलं जातं. म्हणजे कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय, तर फक्त सिंपल एक मेटल असणार आहे आणि लिगँड असणार आहे, ह्या दोघांचं जे लिंकेज आहे ते लिंकेज फक्त आपल्याला कशामध्ये दाखवायचं आहे, तर एनक्लोज्ड इन द स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे मेटल आणि लिगँड ह्यांना फक्त एनक्लोज करा कशामध्ये, एखाद्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि जर तसं झालं तर तिथं जो तुमचा कंपाऊंड असेल, जी टर्म असेल ती टर्म तुमची कुठली असते, कोऑर्डिनेशन स्पियर असते. आता हे झाली पहिली टर्म, तेव्हा पहिल्यांदा आपण बघतोय कोऑर्डिनेशन स्पियर. आता ह्या कोऑर्डिनेशन स्पियरमध्येच काही कॉम्प्लेक्स आयन सुद्धा का आपण काय करू शकतोय, तयार करू शकतो. मग कॉम्प्लेक्स आयन कसे तयार होतात, मग त्यांना कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं ते पहिल्यांदा आपण बघूया. म्हणजे काय होतंय बघा, वेन द कोऑर्डिनेशन स्पियर कॉम्प्राइज द सेंट्रल मेटल आयन. म्हणजे जे काय कोऑर्डिनेशन स्पियर आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, सेंट्रल मेटल आयन अँड द सराउंडिंग लिगँड्स टुगेदर कॅरी अ नेट चार्ज. म्हणजे जर जे काय कोऑर्डिनेशन स्पियर असेल जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एनक्लोज आहे त्याच्यामध्ये जे काही नेट चार्ज असेल, म्हणजे त्या जो काही स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या वरती जो काही नेट चार्ज असतो तो नेट चार्ज म्हणजेच थोडक्यात काय असतो आपला, तर एखादा कॉम्प्लेक्स आयन असतो. म्हणजे जे काही तुम्ही एखादं फॉर्मेशन कराल, मेटल घ्या, लिगँड घ्या आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, इट कॅरी अ नेट चार्ज, तर त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं, कॉम्प्लेक्स आयन म्हटलं जातं.
म्हणजे दुसरी टर्म याच्यामध्ये आपण इनडायरेक्टली बघतोय ती टर्म तुमची कुठली असते, कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे कॉम्प्लेक्स आयन म्हणजे थोडक्यात काय, वेन द कोऑर्डिनेशन स्पियर कॉम्प्राइजिंग द सेंट्रल मेटल आयन अँड द सराउंडिंग लिगँड टुगेदर कॅरी अ नेट चार्ज. म्हणजे तो काय कॅरी करतो, नेट चार्ज कॅरी करतो. आणि म्हणून अशा प्रकारचे जे आयन्स आहेत त्या आयनला थोडक्यात काय म्हटलं जातं, कॉम्प्लेक्स आयन म्हटलं जातं. नेक्स्ट आपण बघूया, जे काही तुमच्याकडं आयोनायझेबल ग्रुप्स असतील. समजा एखादा कंपाऊंड घेतला आणि मग तो जर कंपाऊंड आपल्याला दाखवायचा असेल तर त्याच्यामध्ये समजा जर आयोनायझेबल ग्रुप जर असेल तर तो आयोनायझेबल ग्रुप आपण कसा दाखवायचा. म्हणजे एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण तयार केला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, पण त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये किंवा त्या कंपाऊंडमध्ये जर एखादा आयोनायझेबल ग्रुप तुमच्याकडे असेल तर मग तो कसा दाखवला जातो, तर इट इज शोन आउटसाइड द ब्रॅकेट आर द काउंटर आयन. म्हणजे तो कुठं दाखवायचा, आपण कुठं शो करायचा, तर आउटसाइड द ब्रॅकेट. जो आपला ब्रॅकेट असेल कंपाऊंडचा त्या कंपाऊंडच्या ब्रॅकेटच्या बाहेर आपण काय करतोय, अशा प्रकारचे जे काही आयोनायझेबल ग्रुप असतात ते आयोनायझेबल ग्रुप आपल्याला काय करायचे आहेत, दाखवायचे आहेत. आणि हे जे काही कंपाऊंडच्या बाहेर एखादा ग्रुप असेल त्या ग्रुपला काय म्हटलं जातं, काउंटर आयन्स म्हटलं जातं. मग याचं एखादं एक्झाम्पल आपण बघूया. समजा हा K4FeCN6 नावाचा कंपाऊंड घेतला. आता बघा, आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय म्हटलं होतं, जर तुमच्याकडे मेटल आला आणि जर तुमच्याकडे लिगँड आले, म्हणजे मेटल आणि लिगँड ह्या दोघांना आपण काय केलं, एनक्लोज केलं. कशामध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या जर बाहेर आउटसाइड द ब्रॅकेट जर एखादा ग्रुप असेल तर त्या ग्रुपला काय म्हटलं जातं, आयोनायझेबल ग्रुप म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला आयोनायझेबल ग्रुप जर असेल तर तो पहिल्यांदा काय करायचा आहे, ओळखता आला पाहिजे. मग कसा ओळखू शकतो बघा आपण, आयोनायझेबल ग्रुप कसा ओळखायचा, तर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो काही असेल त्या ग्रुपला काय म्हटलं जातं, आयोनायझेबल ग्रुप म्हटलं जातं. तो काय होतो, इझिली आयोनाइज होतो आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, आयोनायझेबल ग्रुप म्हटलं जातं. पण त्यांना काय नाव आहे, तर काउंटर आयन्स म्हटलं जातं. म्हणजे आयोनायझेबल ग्रुप तर आहेच पण त्याला काय म्हटलं जातं, काउंटर आयन म्हटलं जातं. मग समजा आपण ह्याला आयोनाइज केलं, समजा हा जो काही तुमचा K4FeCN6 कंपाऊंड आहे ह्याला जर आयोनाइज केलं तर हा काय होतो, ह्या कंपाऊंडमधून बाहेर पडतो ॲज अ 4K+. म्हणजे स्वतःला आयोनाइज करतो आणि ह्या कंपाऊंडमधून काय होतो, बाहेर पडतो. आणि त्यानंतर जो तुमचा कंपाऊंड राहील या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हा कंपाऊंड तुमचा कुठला असतो, तर एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतो. म्हणजे जर समजा आपल्याला एखादा आयोनायझेबल ग्रुप जर रिप्रेझेंट करायचा असेल तर तो नेहमी कुठं रिप्रेझेंट केला जातो, तर ब्रॅकेटच्या आउटसाईडला किंवा ब्रॅकेटच्या बाहेर. आणि त्याला काय म्हटलं जातं, काउंटर आयन म्हटलं जातं. मग हे काउंटर आयन्स जर आपल्याला त्या ठिकाणी आयोनाइज करायचे असतील तर आपण त्याला काय करू शकतोय, इझिली आयोनाइज करू शकतो. त्याची ही रिॲक्शन आहे. समजा K4FeCN6 घेतला, आयोनाइज केला तर हा जो काही K4 आहे म्हणजे पोटॅशियम आहेत हे काय होतात, K+ स्वरूपामध्ये बाहेर पडतात. आणि जो FeCN6 राहिलेला कंपाऊंड आहे 4- चार्ज असणारा हा कंपाऊंड काय होतो, तुम्हाला आयसोलेट होतो. आणि हा ज्या कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हटलं जातं. आता ही झाली आपली पहिली बेसिक टर्म्स कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये वापरतोय. त्या पहिली टर्म आपण काय करत होतो, बघत होतो.